नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत कडधान्याची मिक्स अशी भाजी। तर 1 वाटी वाटाणे, 1 वाटी चणा, 1 वाटी मूग, 1 वाटी मटकी आणि 1 वाटी बरबटी अशी मिक्स कडधान्य मी घेतलेले आहे। आणि हे पहा छानपैकी पाण्याने धुवून त्याला मी भिजू देण्यासाठी ठेवलेले आहे। दिवसभर भिजून घेतलेले आहे, पाहू शकता। आणि आता मी भाजी करणार आहे आमची। तर हे पहा, हे मिक्स कडधान्य चांगले धुवून घेतलेले कुकरला लावून घ्यायचे आहे। आणि 1.5 चम्मच मीठ टाकलेलं, अर्धा चम्मच हळद पावडर आणि तमालपत्र आणि दालचिनी टाकून घ्यायची आहे। पाणी टाकून कुकरला मस्तपैकी 2-3 अशा चांगल्या शिट्ट्या होऊ द्यायच्या। आणि पाहू शकता छानपैकी पाण्यामध्ये टाकून घेतलेले, झाकण लावून घ्यायचं आणि शेगडीवर ठेवून देत आहे। मस्त इकडे शेगडीवर शिट्ट्या होऊपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया। तर वाटणामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची अशी पेस्ट करणार आहे। आणि गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे। या भाजीला तेल जरा बऱ्यापैकी लागते। आणि तेल चांगलं गरम झालं की मोहरी आणि कांदा आणि हे वाटण, हिरवी मिरची, लसूण, अद्रकचं छानपैकी टाकून चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्तपैकी कांदा लसूण एकत्र चांगल्या भाजल्या गेला की भाजीला खूप छान अशी चव येते। आधी मीठ टाकलं होतं म्हणून मी आता 1 चम्मच मीठ टाकणार आहे। पाहू शकता खूप छान असं पेस्ट आणि कांदा झालेला आहे। अर्धा चम्मच हळद, 2 मोठी चम्मच मस्त भरून लाल तिखट टाकलेलं आहे। झणझणीत अशी भाजी करायची आहे। आणि ही भाजी जरा तिखटच चांगली वाटते। 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला त्यामध्ये टाकून घेतलेला आणि परतून घ्यायचा आहे। छान असा मसाला भाजून झाला की त्यामध्ये हे शिजलेले मिक्स कडधान्य टाकून घ्यायचे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे। आणि मस्तपैकी ही भाजी तयार होते। अशा प्रकारे भाजी करून पहा, सर्वच जिन्नस एकाच वेळेस आपल्या पोटामध्ये जाते। आणि पाहू शकता खूप छान असा कड आलेला भाजीला प्लेटमध्ये काढून घेत आहे। थोडी गडबड आहे सकाळची म्हणून पटापट करून पटकन अशी गरमागरमच प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। आणि पाहू शकता मस्तपैकी अशी भाजी दिसायलाही छान झालेली आहे आणि खायला पण खूप छान झाली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ही भाजी करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।